या मॅचचा पहिला बॉल सचिन टू अमोल अँड अमोल टू सचिन. आणि हा पहिला चेंडू उत्कृष्ट अशा प्रकारे त्या चेंडूला दिशा दिलेली आहे सचिन यांनी. आणि पंचांचा निर्णय 3 धावा 1 बॉल 3 रन. या देखील चांगल्या प्रकारे टीम वर्क होत आहे. दुसरा बॉल आणि हा दुसरा बॉल काहीच समजू शकले नाहीत. विनोद पुढील चेंडू आणि हा पुन्हा एकदा बॉल खूप उंच आहे. खाली क्षेत्ररक्षक आणि उत्कृष्ट अशी झेल. संघाला लागलेला हा झटका पहिला. उत्कृष्ट अशी झेल घेतली आहे या ठिकाणी. आणि हे विहारी संघ आपला पुढील फलंदाज पाठवून द्यायचा आहे आणि पुढील फलंदाज आहे निखिल. पाहूया या ठिकाणी निखिल आपल्या संघासाठी काय करत आहे. लागलेल्या झटक्याची जागा भरून काढण्यासाठी निखिल देखील या ठिकाणी फलंदाजीसाठी येत आहेत. हे या ठिकाणी खूपच उत्साहात येत आहेत. आणि हा बॉल फटकवलेला आहे सरळ दिशेने आणि हा बॉल उडलेला आहे. उत्कृष्ट अशा ठिकाणी स्ट्रगल आणि आत्ताच्या 2 धावा. या 2 धावेने संघाच्या स्कोर मध्ये भर होत आहे आणि स्कोर पोहोचलेला आहे 5 रन. आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने फटकावलेला चेंडू आहे आणि या ठिकाणी बॅट्समनला एका रनावरती संतुष्ट व्हावे लागते निखिलला. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या 6. आणि पुन्हा एकदा कट लागलेले आहे आणि हा उत्कृष्ट कॅच निखिल यांच्याकडून. हा वेळी संघाला लागलेला दुसरा झटका. खूपच चांगली बॉलिंग या ठिकाणी केली अमोल यांनी आणि हे षटक संपले. पाहूयात ओझरडे संघासाठी दुसरे षटक कोण टाकतंय. आणि पुढील बॉलर आदर्श. बॅट्समन आदर्श. बॉलरचे नाव काय. बॉलरचे नाव आणि बॉलर सोमनाथ. संघासाठी दुसरे आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहेत. पाहूयात स्ट्राईकला निखिल. निखिल टू सोमनाथ अँड सोमनाथ टू निखिल. आणि हा पहिला चेंडू आणि हा चेंडू काहीच समजू शकले नाहीत निखिल. खूपच चांगला बॉल सोमनाथ यांच्याकडून. पुढील चेंडू आणि हा फेकलेला बॉल. पंचांचा निर्णय वाईट. अतिशय खराब बॉल. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. व्यतिरिक्त धाव 7 रन.
आणि हा पुढील चेंडू फटकावलेला आहे आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ऋषी यांच्याकडून थ्रो. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी ऋषी यांच्याकडून. संघाच्या धावसंख्येत 1 ने वाढ, 8 रन. पुढील चेंडू आणि हा डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे, 8 रन. बॅट्समनला काहीतरी चमत्कार करावा लागेल आपल्या संघासाठी. आणि हा पुन्हा एकदा डॉट बॉल. काहीच समजू शकले नाहीत आदर्श. या ठिकाणी विहाळी संघाला खूपच रुचकर असे फटाकडे मारावे लागणार आहेत आपल्या संघाला डोंगर उभा करण्यासाठी. पुढील चेंडू पुन्हा एकदा लेग बाय आणि 1 रन. संघाच्या धावसंख्येत 1 ने वर, 9 धावा. शेवटचा चेंडू आणि उत्कृष्ट षटकार निखिल यांच्याकडून क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आणि पुन्हा एकदा 1 रन. संघाची धावसंख्या 10. दुसरे षटक संपले आहे संघाचे. विहाळी संघ आपल्याला रुचकर असे फटाकडे मारावे लागणार आहेत. संघाची धावसंख्या फक्त 10 आहे. दोन बाद 10. संघात अशी तिसरे षटक घेऊन आलेले आहेत. बॉलरचे नाव कोण? मोहन. मोहन टू निखिल आणि निखिल टू मोहन. पाहूयात काय चमत्कार या ओव्हर मध्ये होत आहे. आणि बॉल निखिलने खूपच उंच मारलेला चेंडू आणि चेंडू खाली फिल्डर. खूपच उत्कृष्ट असा कॅच अमोल यांच्याकडून. मोहनने संघाला अजून एक झटका दिला आहे. आपला चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि तो सफल. संघाला पुन्हा एकदा झटका. निखिलला पुन्हा बॅक टू द पवेलियन जावे लागणार आहे. नवीन बॅट्समन विकास करेल का आपल्या टीमचा विकास? तीन झटके आणि हा पुढील चेंडू खराब चेंडू वाईट. संघाला मिळालेली अतिरिक्त धाव 1. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या 11. तिसरे षटक, दुसरे षटक आणि पुढील बॉल देखील काहीच समजू शकले नाहीत मोहन. आणि पुन्हा एकदा डॉट बॉल, वाईट बॉल. इट्स माय मिस्टेक. पुढील चेंडू मोहन यांच्याकडून. खूपच असा फटकार लावलेला आहे चांगला. खूपच मस्त शॉट. या ठिकाणी
ग्राउंड मध्ये काही अडथळे आहेत तर बॉल लागलेला आहे झाडाला. झाडाला बॉल लागल्यास कृपया फलंदाजांनी पळून रन द्यावात ही कमिटीकडून विनंती. संघाची धावसंख्या 15. आणि पुढील चेंडू डॉट. काहीच समजू शकले नाहीत आदर्श. खूपच खराब अशी फलंदाजी करतायत या संघाचे फलंदाज. पुढील चेंडू आणि हा खराब बॉल वाईट. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या 16. बाद 16. पुन्हा एकदा लावलेला खूपच लांब फटकार. उत्कृष्ट असा फटकार आणि हा षटकार. खूपच चांगला फटका मारलेला आहे आदर्शांनी. अशाच फटाकड्यांची गरज आहे. स्कोर 22. संघाची धावसंख्या 22. अशाच फटाकड्यांची गरज आहे. बॉलरचं नाव काय आहे? तरुण. बॉलरचं नाव तरुण. तरुण पाहूयात संघासाठी शेवटचं आणि स्वतःसाठी पहिलंच. चौथा षटक घेऊन आले. शेवटचं षटक. हा वाईट चेंडू. पहिलाच चेंडू खराब टाकलेला आहे. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. 23 रन. पुन्हा एकदा वाईट. खूपच गचाळ बॉलिंग करत आहेत. आणि हा डॉट चेंडू. दोन खराब बॉल नंतर एक चांगला असा डॉट बॉल घेतलेला आहे. आणि हा खूपच असा चांगला फटकार मारलेला परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि ही विकेट. संघाला लागलेला चौथा झटका. 4 बाद 24. पुढील बॅट्समन शुभम. पाहुयात शुभम या अंतिम षटकात काय करत आहेत आपल्या संघासाठी. आणि स्ट्राइकला शुभम. पुढील चेंडू आणि शुभम यांनी खूपच मस्त असा फटकार मारलेला आहे परंतु बॉल खाली क्षेत्ररक्षक आणि उत्कृष्ट असा थ्रो. 1च रनवरती संतुष्ट व्हावे लागणार आहे शुभम यांना. आता स्ट्राइकला आले ते आदर्श. आणि हा डॉट चेंडू. तरुण देखील या ठिकाणी चांगली बॉलिंग करत आहेत. आणि पुढील पुन्हा एकदा चेंडू डॉट. आदर्श काहीच समजू शकले नाहीत. थक्क झालेत आदर्श.
काय करू आणि काय नाही. पुढील बॉल. पुन्हा एकदा बॉल लेग बाय लागलेला आहे आणि 1 रन. संघाच्या धावसंख्येत 1 ने वाढ. 27-26. आणि हा 4 षटकांचा सामना संपलेला आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 26. ओझरडे संघाला विन होण्यासाठी 27 धावांची गरज आहे. 24 बॉल 27. लाईनमन आपली जागा सोडून नये. लाईनमन. या ठिकाणी पहिली इनिंग झालेली आहे विहाळी संघाची. या ठिकाणी गाजरी संघ आणि आयरे संघ आपले कर्णधार समालोचन कक्षापाशी लावून द्यायचे आहेत. ही कमिटीची विनंती आहे. गाजरे आणि आयरे संघ आपापले कर्णधार समालोचन कक्षापाशी लावून द्यायचे आहेत. आणि या ठिकाणी विहाळी संघाचे क्षेत्ररक्षक या ठिकाणी विहाळी संघाचे क्षेत्ररक्षक प्लॅनिंग करताना या ठिकाणी सर्व संघाच्या फलंदाजांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची. कंपनीचे जे कंपाऊंड आहे त्याला जर बॉल लागल्यास 2 रन डिक्लेअर दिले जातील आणि जे आपल्या मैदानामध्ये झाडे आहेत त्यांना बॉल लागल्यास रन पळून घ्यावे लागतील. ओझरडे संघ आपल्या आघाडीचे फलंदाज लवकरच मैदानात लावायचे आहेत. आयरे संघ आणि गाजरी संघ आपापले कर्णधार लवकरच समालोचन कक्षापाशी लावून द्या. ही कमिटीची विनंती. आयरे संघ अंदाज सीमारेखा फार चौकार. सुशांत यांनी दुसरा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मागण्याचा प्रयत्नात फेल झालेला आहे दादा यांचा. 2 बॉल 4 धावा. संघाला जिंकण्यासाठी 27 धावांचे टार्गेट आहे. 2 बॉल 4 धावा. पुढील चेंडू डॉट. काहीच समजू शकले नाहीत सुशांत. आयरे संघ आपला कर्णधार समालोचन कक्षापाशी लावून द्यायचा आहे. आयरे संघ
आणि हा पुढील चेंडू उत्कृष्ट फटकार. पॉवर प्लेचा फायदा घेतात परंतु बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक. काय होतंय पाहूया. पंचांचा निर्णय चौकार. सुशांत यांचा चौकार. आणि हा पुढील चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने फटकार. आणि पॉवर प्लेचा उत्कृष्ट असा खरंच फायदा घेतलेला आहे या संघाने. पुन्हा एकदा चौकार. आयरे संघ त्वरित आपला कर्णधार लावून द्यायचा. समालोचन कक्षावासी सहकार्य करायचे कमिटीला. आयरे संघ पुढील चेंडू हा रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न झालेला आहे सक्सेसफुल. हा पुन्हा एकदा चौकार. पंचांचा निर्णय. याच बरोबर संघाची धावसंख्या 16. 4 चौकार 16. षटक याच बरोबर षटकाची समाप्ती 16 रन. या ठिकाणी ओझरडे संघाला जिंकण्यासाठी 11 रनांची गरज आहे. बॉलरचे नाव निलेश. पाहुयात निलेश संघासाठी दुसरे षटक घेऊन आलेले आहेत. तरी संघासाठी काय करतायत पाहूया आपण. निलेश बॅटिंगला आहेत अक्षय. पहिला चेंडू खेळतील ते अक्षय. आणि हा बॉल कट केलेले बॉल कट लागलेले आहे. आणि ही पंचांचा निर्णय 1 रन सिंगल. संघाची धावसंख्या 17. नाही तसलेला का मग माझी काढताय माईक चालू आहे. आणि हा चेंडू डॉट. खूपच स्लोअर प्रकारचा चेंडू टाकून फसवण्यात येत आहे दादा यांना. खूपच उत्कृष्ट बॉलर निलेश. आणि हा मारलेला फटकार आहे. प्लेयर खूपच जोरात येत आहेत. उत्कृष्ट अशी फिल्डिंग आदर्श यांच्याकडून. आणि हा वाईट चेंडू. पुढील चेंडू अक्षय. आणि अक्षयांनी खूपच सुंदर असा फटकार मारलेला आहे. आणि हा क्षेत्ररक्षकाच्या हातात बॉल. सिंगल वरती संतुष्ट व्हावे लागणार आहे अक्षय यांना. संघांना जिंकण्यासाठी